मैत्रिणींनो, तर आज आपण काय बनवणार आहे बघा. सँडविच बनवणार आहे. त्याचं साहित्य तुम्हाला दाखवते मी. ही शिमला मिरची आहे, हा उकडलेला बटाटा आहे, टोमॅटो आहे, बीट आहे, काकडी आहे, काळं मीठ आहे आणि हे ब्राऊन ब्रेड आणि हे अमूल बटर आणि ही चटणी आहे. आणि ही चटणी पण करायला इझी आहे. फक्त कोथिंबीर, पुदिना, मीठ आणि त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. एक नंबर बनते, छान बनते. तुम्ही एकदा करून बघा. तर आता हे आपलं सँडविच तयार झालेलं आहे. हे टोस्ट सँडविच बनवलं आहे. तुम्ही साधं पण करू शकता. आणि मगाच्या साहित्यामध्ये मी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये मेयोनीज आणि चीज टाकायचं सांगायचं विसरलं. आणि हे खायला खूप छान लागतं. बघा दुपारच्या जेवणात काय बनवलंय. अंडा करी, सुकट भाकरी बरंच बेस्ट लागते म्हणून भाकरी बनवली आहे. हे आपलं कांदा लिंबू भात. फक्कड बेत आहे की नाही, या जेवायला. भरपेट जेवल्यानंतर मस्त दुपारची हक्काची झोप आम्ही घेतलेली आहे. तंगड्या वर झालेल्या आमच्या ताराच्या. संध्याकाळचा चहाची वेळ आणि बाहेर किती छान दिसतंय. खूप छान वाटतं असं संध्याकाळी गॅलरीत बसून चहा घ्यायला. बगीराची नजर फक्त माझ्या बिस्किटवर आहे. आणि ही बघा आमच्या कॅटीची करामत. कुठे जाऊन बसली आहे, किती शोधली तिला तर ती कुठे भेटली, 10व्या मजल्यावर. कुठे कानाकोपऱ्यात लपली होती, काढली तिला बाहेर. मग तिला ना घरामध्ये ना लोक आली ना की ती फार घाबरते आणि अशी कुठेतरी निघून जाते. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.